वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाला आपल्या आयुष्याबरोबर काय करायचंय तर ते करू शकतो। घालवली संघ तयार आहे, करसन पाटील देखील यांचं आगमन झालेलं आहे, संपूर्ण टीम तयार आहे। बघूया परफॉर्मन्स कशा पद्धतीने देत आहेत। तर दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि बघूया काय घडतंय मॅच मध्ये। राम आणि वसंत बॉलिंग मार्कवर तयार जीतू आणि ओपनिंग पेअर दोन बंधुराज वसंत पाटील आणि राम पाटील तयार होत आहेत। स्टार्टिंग एंडला वसंत आहेत, भरपूर वर्ष संघ नायक म्हणून त्यांना आपण बघितलं रेग्युलर मध्ये, काय जबरदस्त कारकीर्द रेग्युलरची वसंत पाटील यांची राहिलेली आहे। आणि गारिवली म्हटलं की आपण नेहमी उल्लेख करतो की महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव की जिथे डॉक्टरांचं गाव म्हणून त्या गावाला ओळखलं जातं। आणि गारिवली गावाच्या जर प्रवेशद्वाराच्या जवळ तुम्ही गेलात कल्याणशी हायवेवरती तर उजव्या बाजूला इथून जाताना तुम्हाला ते फलक दिसेल। आणि ते फलक फक्त गारिवली गावाचा अभिमान नाही, तर संपूर्ण आगरी समाजासाठी आपल्या मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। क्रिकेटपटू अनेक घडले, पण आता डॉक्टरांची एक फार मोठी टीम गारिवली गावामध्ये तयार झालेली आहे। तब्बल 21 ते 22 डॉक्टर आहेत। हवे जेल होईल का प्रश्न आहे, आणि जेल स्वीकारला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मच्छिंद्र आणि झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा आघात गारिवली संघावरती दिलेला आहे, तो म्हणजे फडकेपाडा संघाने। न्यू बॅटर सुधीर मैदानात दाखल झाल्यात, आल्यानंतर राम काहीतरी कान मंत्र देत आहेत, कारण की पहिल्याच बॉलवरती वसंत पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज बाद झाला आणि मोठं यश फडकेपाडा संघाला मिळतंय। आज अशोक पाटील टीम मध्ये दिसत नाहीत आपल्याला, कदाचित स्कोरिंग साठी कुठेतरी असतील। तर शशिकांत पाटील यांचं आगमन झालं, क्या बात आहे। 15 फेब्रुवारीला फार मोठी मॅच, पाकिस्तान नको नको म्हणत होता, पण शेवटी भारतापुढे गुणाचं चाललंय। ICC ला झुकवण्याची ताकद BCCI मध्ये आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला खेळावं लागेल। पहिलाच बॉल फेस करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सुपर शॉट, चौकार। सुधीर तंत्रशुद्ध फटक्याने चौकार या ठिकाणी आलेला आहे। यावेळेस मात्र हवेतून फिल्डर मच्छिंद्र आणि जे मगाशी सोमनाथने केलं होतं तेच केलं मच्छिंद्रने, हा षटकार।
बघू शकाल. आणि बघा हा चेंडू हवेत आणि काय जबरदस्त चेंडूला फॉलो करताय सागर. आणि हा झेल खऱ्या अर्थाने जर ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला असता चेंडू आत आला असता, पण अगदी सरळ गेले वर आत घेऊन आणि त्यामुळे हातात पडल्यानंतर चेंडू उसळला आणि सीमारेषे बाहेर. सुधीरने काय जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट होता आणि त्यानंतर सुधीर यांनी दोन मोठे फटके चौकार आणि षटकार. ओ पुन्हा एकदा वॉट अ शॉट. आणखीन एक धमाका. चेंडू सीमा पार चौकार. भरपूर वर्ष रेग्युलर खेळले आणि याच पद्धतीने पूर्वी बॅटिंग करायचे आणि आजही बघा काय जबरदस्त तंत्र. कॉन्फिडन्स बघा सुधीर यांचा. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. विकेट वसंतची गेली होती, तो विचार नाही केला, मी माझा खेळ करेन, चेंडू ज्या पद्धतीने तशाच पद्धतीने मी मेरिटवरती बॅटिंग करेन. आणि दोन्ही फटके बघा स्ट्रेट बॅटने बॅटिंग करतायत. पहिला आपण बघितलं स्ट्रेट ड्राईव्ह, तिथे चौकार आला. त्यानंतर लॉफ्टेड आपण ड्राईव्ह बघितला ओव्हर द बॉलर हेड, तो देखील तिथे झेल सुटला. 6 धावा आले आणि हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण बघितला. आणि कमबॅक जबरदस्त घारिलीचं झालंय. 14 धावा झालेत धाव फलकावरती. बॉलिंग मार्क जितू, सुरुवात चांगली केली होती जितूने, पण त्यानंतर आक्रमण सुधीर यांचं आपण बघतायत. राऊंड द विकेट. ओ स्विंग अँड मिस. बॅटचा स्विंग बघा काय जबरदस्त बॅट फिरली होती पण संपर्क झाला नाही आणि कमबॅक झालं जितू यांचा. डॉट बॉल. धावसंख्या 14 धाव फलकावरती आतापर्यंत चेंडू झालेले ते 5. 1 टू गो. ओ हुक केलाय, हा देखील जाय सीमा पार. फक्त समोर नाही तर मागेही बिहाइंड विकेट मी खेळू शकतो. खराब बॉल होता, 4 धावा मिळतील. धावा पहिल्या षटकात, पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतरचा केलेला पलटवार. स्ट्रायकिंगला राम पहिल्या षटकात फक्त नॉन स्ट्राईकला सारं काही बघत होते, पण आता मात्र स्ट्रायकिंगला राम येतात. रामकडे एक क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. ओ स्लोअर 1 होता पहिलाच बॉल. बॉलिंग मार्कवर तयार निलेश. फडकेपाडा संघ मैदानावरती फिल्डिंग करत असताना आपण बघताय 18 धावा झाल्यात. ओ हा खाली राहिलाय. मागचा चेंडू थोडासा उसळला देखील, पण हा खूप जास्त खाली. आणि बघा काय जबरदस्त खेळपट्टीचा वापर करतायत. माहिती आहे खेळपट्टी जास्त काही गती मिळत नाही. स्लोअर 1 टाकला की चेंडू खाली राहतोय आणि दोन्ही चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेले आहेत. समोर खेळतायत, लॉंग ऑनला फील्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्राईक मध्ये सुधीरचं असणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने खेळतात पहिलाच बॉल जेव्हा एखादा फलंदाज सीमारेषेबाहेर पाठवतो ना, तिथून त्याचा तो क्लास, त्याच्यातला आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत. आणि सुधीर यांच्या बॅटमधून आपण 3 चौकार 1 षटकार बघितलाय. बघूया या ओव्हरमध्ये काय घडतंय. धावा फलकावरती एकूण झालेली आहे ते म्हणजे 19 धावा. सुधीरसाठी क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आहे. पॉवर प्ले दुसरा सुरू आहे. ओ हो व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
ताकद नव्हती, फक्त दिशा दिली, मनगडाच्या सायने वळवलाय. सुपर शॉट. सुधीर जितक्या वेळ स्ट्राईक वरती राहतील कार्ली संघाचा धाव फलक वेगाने झपाट्याने पुढे जाईल. पुढे आले, हा स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 29. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सफल. वन मोर सिक्सर. फलकावरती 35 आहेत आणि सुधीर यांची वैयक्तिक धावसंख्या 34 8 बॉल मध्ये, म्हणजे 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट, 425 चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग केले, सुपर बॅटिंग. एका बाजूने खरं तर फलंदाजांना संघर्ष करताना दिसतो आपण फलंदाज, पण दुसऱ्या बाजूने सुधीर मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, बॅटिंग करणं किती सोपं काम आहे सुधीरसाठी हे या इनिंग मध्ये दिसतंय. 35 धावा झाल्यात आणि बघूया काय घडतंय. रामकडे क्षमता जरूर आहे, पण या क्षणाला रामला सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल, कारण ज्या पद्धतीने सुधीर बॅटिंग करतायत त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. अन्यथा रामलाही इथून मोठं हिट लावण्याची संधी आहे, तोही मारू शकतो. पण बघूया, डिपेंड आहे रामने किती सराव केलाय, राम किती मॅचेस खेळलाय. सराव फार महत्वाचा आहे. भरपूर वर्षानंतर कमबॅक केल्यानंतर सोपं नसतं स्वतःला प्रूव्ह करणं. बॅट पॅच मधून कमबॅक करणं एक वेळ सोपं असं, पण गॅप पडल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं इतकं सोपं काम नसतं. बघूया सुधीर. कृष्णा बॉलिंग मार्कवर आणि सुधीरच्या बरोबरीला आता राम देखील इथून मात्र ठोकतो षटकार. राकेश काहीतरी कान मंत्र देऊन गेलेत कृष्णाला. बघूया काय घडतं या मॅच मध्ये. 41. कृष्णा लेफ्ट आर्मवरती विकेट. संपर्क नाही आहे त्या ठिकाणी. अपील हलकस झालंय, पण पायावरती चेंडू ब्रश करून मागे गेलाय. चांगलं कमबॅक कृष्णाचा. थोडीशी लेंथ मागे ठेवली. मगाशी आपण बघितलं अगदी पुढे दिला होता चेंडू. काहीतरी वेगळं करावं लागेल, तुम्हाला विविधता दाखवावी लागेल. हा देखील चांगला चेंडू आहे. गुड लेंथ वरनं हा बाहेर निघतोय. सुपर बॉलिंग, चांगलं कमबॅक. षटकार नंतर आपण बघा, हा चेंडू बघा पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय आणि लेफ्ट हँडेड बॉलरला कुठेतरी ती देणगी असते. आपण बघतो की अँगलिंग करण्याचा ते प्रयत्न करतात. आणखीन एक फ्लायटेड बॉल. षटकार मारल्यानंतर बाद केले. पुढचे 3 चेंडू एकही धावने आणि रामला दाखवल्या तंबूचा रस्ता. मैदानावरती हा दुसरा धक्का. आज चेंडू 7 धावांचे योगदान देऊन राम परतले. वरच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केले. दुसऱ्या बॉलला 425च्या स्ट्राईक रेटने फलंदाज सुधीर बॅटिंग करतायत, पण त्यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. खरं तर रामने षटकार जरूर मारला, पण पुढच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव न करता तो बाद झाला. त्यामुळे त्या षटकाराचा काही एक उपयोग झाला नाही असं आपण म्हणू शकतो. पण बघूया, गिरीश सोबतीला गेले आहेत. गिरीशकडेही अफाट गुणवत्ता आहे. गिरीशनेही रेग्युलरचं क्रिकेट अक्षरशः गाजवलेलं आहे. हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. पण बघूया गिरीश या क्षणाला काय करतायत. सुधीर बराच वेळ झाला नॉन स्ट्राईक इनलाय आणि आपण म्हणतो की लेफ्टी बॉलरला उत्तम औषध म्हणजे लेफ्टी बॅट्समन असतो, पण या ओव्हरमध्ये सुधीर स्ट्रायकिंगला आलेच नाही. त्याचा कुठेतरी फायदा कृष्णाने घेतला. बघूया गिरीश काय करतायत.
हलक्या हाताने खेळतात ऑन साईडला रक्षात्मक पद्धतीने पहिली धाव वेगाने घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय या 2 धावा येतील धावसंख्या धावफलकावरती 43 षटक क्रमांक 3 आणि हे षटक संपायच्या मार्गावरती केवळ एक चेंडू शेष आहे सागाव चषक या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस अत्यंत सुंदर असं आयोजन संदपची ही क्रीडा नगरी आपण बघताय ज्या क्रीडा नगरीवरती अनेक स्पर्धा सातत्याने आयोजित केले जातात हलक्या हाताने खेळतात यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह अशा प्रकारे षटक संपलंय या षटकार कृष्णाने धावा दिलेल्या आहेत एकूण 8 कमबॅक चांगलं झालं एक षटकार खेचला होता खऱ्या अर्थाने रामने पाणी घेऊन जा मैदानावरती आणि 12th मॅनच जातील पाणी घेऊन तर गावलीमधून कोणीतरी 12th मॅन डगआउट मधून जावा 12th मॅन नसतील तर अन्यथा कोणी जाऊ शकतं पाणी घेऊन जा टोपीवाल्याला आज जाऊ दे पाणी घेऊन जा तर 3 ओव्हर आणि 43 धावा 14.33 या डीजे करणला देऊया एक संधी चांगलं संगीत त्यांनीही सादर करावं तर 3 षटक 43 धावा आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने बॉलिंग मार्कवर मच्छिंद्रला आणलेले बघूया सुधीर स्टार्किंगला येत आहेत 34 वरती नॉट आउट आहे मागच्या षटकात स्ट्राईक मिळालीच नाही आणि त्यामुळे ही धावसंख्या कुठेतरी थोडीशी आपण बघितलं तर मंदावली धावांची गती पण बघूया सुधीर यांचा अप्रोच कशा पद्धतीने पहिल्याच बॉलवरने खरं तर चौकाने सुरुवात केली ओ मिस्टर टायमिंग जेलची शक्यता आहे ओहो ज्या पद्धतीने हात वर केले होते आज जेल मिळेल की नाही मिळेल हा प्रश्न होता अनेक जण खरं तर हसतायत बघा कृष्णाही हसतायत की जेल पकडला ते अचंबित झालेले आहेत पण पकडला आहे महत्वाचं कसाही पकडू द्या आणि कुणाचा पकडला या क्षणाला सुधीर पाटीलला बाद केले या सुधीर पाटीलने 9 चेंडू 34 धावा केल्या आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणल्या ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला दाखवलं पुन्हा एकदा दाखवतील आम्हाला रोशन आज जेल कसा पकडलेला बघूया आपण क्षेत्ररक्षक होते आणि अडिवलीचे फिल्डर होते काय जेल पकडलेले विनर्स वर्सेस विनर्स होणार आहे लक्षात असू द्या सचिन म्हात्रे भरपूर आता त्यांचंही फार मोठं योगदान आहे कारण आमचे आयोजक हे सगळे नौखे आहेत फार मोठी टीम नाही आहे त्यांनाही अनुभवाची कमी आहे आणि सातत्याने ते आमच्याही चर्चेत आहे संपर्कात आहेत त्याचबरोबर सचिन म्हात्रे यांनाही नक्कीच त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडा सपोर्ट करा बऱ्याचशा गोष्टी खरं तर माहिती नसतात आणि ते पूर्णपणे त्यांना ती माहिती देण्याचं काम सचिन म्हात्रे यांनीही केलेलं आहे
ते देखील सागावचे आहेत आणि सागाव चषक या स्पर्धेचा हा दिवस क्रमांक दुसरा अंतिम दिवस. धावसंख्या धावफलकावधी 44 धावा झालेल्या आहेत. कमबॅक झालंय फडकेपडा संघाचा आणि ते होणं गरजेचं होतं. आणि सुधीर ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते ही धावसंख्या फार पुढे गेली असते आणखीन. ओहो, पण गिरीश आहे मैदानावरती. गिरीशने ठोकलाय हा षटकार. पन्नास धावा कंप्लीट झालेल्या आहेत घारलीच्या, त्या देखील चौथ्या षटकामध्ये. सुधीर पाटीलने केलेलं आक्रमण आणि तिथून मिळालेली धावसंख्येला गती, तो अत्यंत चांगला रन रेट त्यांनी मेंटेन ठेवला. आणि इथून आता या रन रेटला पुढे चांगल्या पद्धतीने घेऊन जाण्याचं काम मात्र आता गिरीश पाटीलला करावं लागेल. दुसऱ्या बाजूला राजेश मैदानावरती नॉन स्ट्रायकिंगला. मच्छिंद्र तयार. कमबॅक षटकारानंतर मच्छिंद्र यांचा हा डॉट बॉल. यावरचे एकूण चेंडू आपण बघितले तर आतापर्यंत झालेले आहेत ते एकूण 4. 2 to go, म्हणजे 8 चेंडू डावाचे शिल्लक आहेत. आणि 8 चेंडूमध्ये इथून जर 15 धावा जरी झाल्या तर एक चांगली रूट असेल. कट करतायत, प्रोटेक्शन दिले गेले बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि या दरम्यान हो नाही का तर दोघांमध्ये ते कम्युनिकेशन झालं नाही. राखादाडीकडे सांगतात की आता चेंडू ठेवू नका, केवळ एक धाव येते. आणि राजेश स्ट्रायकिंगला आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. विनर्स वर्सेस विनर्स होणार आहे. पहिला सामना विजेता संघ आडिवली आणि यातून जो विनर असणार आहे तो लगेचच मॅच खेळणार आहे. बॉलिंग मार्को तयार. ओ फुलटॉस स्क्वेअर लेगला फिल्डरच्या क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू थेट गेलाय. गुड फिल्डिंग, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय बघा. अगदी जराही बाजूने गेला असता तर या 4 धावा असत्या. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालेले शॉर्ट स्क्वेअर लेगला. या दरम्यान केवळ एकच धाव मिळेल. कमबॅक चांगलं झालंय. 52 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि एकूण 4 षटकं संपल्यात. धावा 52, 13ची सरासरी प्रति ओव्हर मागे राखलेली आहे 4 ओव्हरमध्ये. पण बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये जर ही धावसंख्या बघायला मिळाली तर मग 65 ही धावसंख्या बघायला मिळेल आज रन रेट जर राहिला तर. मनोज पाटील यांचे आगमन झाले. स्वागत आहे मनोज पाटील. चिन्मय डेकोरेटचे सर्वा आणि हे मैदान त्यांनी आता घेतलेले आहे आणि योग्य माणसाच्या हाती आता मैदान आलेले. ओहो, या दरम्यान हलकसा अपील त्या ठिकाणी लेग बायचा इशारा अंपायर करतायत. कृष्णा पुन्हा एकदा येतात शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 1 पुढे सगळे जाऊन पोहोचली ती बघतो आपण. 53 धावा. मग अशी 53चं टार्गेट आडिवलीने चेस केलं होतं. 4 चेंडू राखून 7 गडी राखून तो सामना जिंकला होता आडिवली टीमने. बघूया आता इथून किती धावसंख्या गारिवली धावफलकावरती लावतोय. फ्लायटेड बॉल आणि बघा फिरकीच्या जाळ्यात खरं तर अक्षरशः अडकवले, फसवलंय. फलंदाजांना फ्लाईट देत आहेत. चेंडूला कधी आत आणतात कधी बाहेर काढतायत आणि कृष्णाने हेरलेले या खेळपट्टीवरती जर आपण फ्लाईट दिली तर चेंडू चांगल्या पद्धतीने खरं तर वळतोय. देखील बघा आणि आणखीन एक डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी छाती हवी आहे पण फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी चांगलं तंत्र, चांगलं फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. आणि इथून जागेवरनच खेळण्याचा तो प्रयत्न होतोय. त्याच प्रयत्नात बॉबीने खरं तर कृष्णाने फलंदाजांना अक्षरशः शांत ठेवलंय. ओ हवेत हा चेंडू कव्हरच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत 2 धावा होतील का. थ्रो थोडासा खराब आहे पण 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या धावफलकावरती 55 आणि बघा एक वेळ अशी होती की ही धावसंख्या 70च्या पुढे जाईल असं चिन्ह आपण बघत होतो पण इथे आपण बघितलं तर 55 वरती धावफलक स्थिरावलेले. अजून 2 चेंडू आहेत. 2 बिग हिट आले तर बघूया या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो घारवीचा. ओ वेगवान चेंडू आणि आणखीन एक डॉट बॉल. बॉबीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कृष्णा उर्फ बॉबी
तर बॉबी हे नाव अनेकांना मिळालं जेव्हा ही हेअरस्टाईल आपण बघितली बॉबी देओलची आली बरसात सिनेमामध्ये. तिथून खऱ्या अर्थाने असे अनेक बॉबी आपण बघितले ज्या हेअरस्टाईलमध्ये त्यांना बॉबी हे नाव पडलं. पण कृष्णा हे त्यांचं अत्यंत सुंदर नाव आहे, श्रीकृष्ण भगवानांचं नाव आहे. आणि आपण बघतायत कृष्णाने या ओव्हरमध्ये इम्प्रेस केले. कमबॅक चांगलं झालंय, नक्कीच चांगलं झालं कमबॅक. चेंडू देखील व्यवस्थित मिडल करू शकले नाही. या दरम्यान केवळ एक धाव आणि काय कमबॅक फडकेपडा संघाचं बघा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितली धावसंख्या 35 होती, त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितली धावा 17 आल्या. आणि बघा या ठिकाणी आपल्याला बॉलिंग कार्ड दाखवत आहेत. जितूने 18 धावा दिल्या होत्या, निलेशने 17 दिल्या. कृष्णाने जेव्हा कृष्णा पुन्हा पहिल्यांदा बॉलिंगवरती आला तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 8च धावा दिल्या आणि मच्छिंद्रने केवळ 9 धावा दिल्या. पण शेवटचा षटक कृष्णाचा या बॉलिंग कार्डमधलं सगळ्यात इकॉनॉमिकल षटक राहिलं 3 धावांचा. कृष्णाने 2 षटकं फेकली, 11 धावा दिल्या. विकेट आपण जर बघितली एकूण 1 विकेट, इकॉनॉमिकल रेट आपण 5.5चा राहिला. तो बघा टार्गेट 57च आहे आणि काय कमबॅक झालाय. खरं तर आपण बघितलं बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 35 धावा होत्या आणि नंतरच्या 3 ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर धावा आल्या होत्या एकूण 21. आणि काय कमबॅक आहे, यापेक्षा चांगलं कमबॅक काय असेल. 17.5ची धाव गती 2 ओव्हरमध्ये आणि नंतर ती पुढच्या 3 ओव्हरमध्ये 700 आली आणि एकूण धावगती आपण बघतोय की 11.40 प्रति ओव्हर मागे. आणि आता 57 करायचे आहेत. विजयासाठी या धावा चेस होतील, या धावसंख्येचं संरक्षण होईल. या ऐकूया एक असा आवाज ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध केले, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा खरं तर गजबजल्या दुमदुमल्या. असा आवाज म्हणजे अजित देसाई जे खणसोली गावाला बिलॉंग करत आहेत. त्यांना ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. भूपरचा नुकताच एक गोड आवाज ऐकला आपण विनोद पाटील सरांचा.
आपण नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम फाईट करते टीम घारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये फडकेपाडा आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम घारिवली संघानं 56 बनवल्या आणि 57 धाव्यांचं एक मोठं लक्ष एक मोठं आव्हान इथून पार करायचं आहे ते टीम फडकेपाडा संघाला. इथून मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा होत्या आणि फक्त 3 ओव्हरमध्ये 21 धावा बनवल्या टीम घारिवली संघानं. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय जितू आणि नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा आणि बॉलिंग मार्क वरती वसंत आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. मासला होतो इथून सुरुवात सेकंडला जितून नॉन सेकंडला कृष्णा आणि बॉलिंग मार्क वरती वसंत. ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये 57 धाव्यांचं लक्ष इथून पार करत असताना आपण बघतोय टीम फडकेपाडा संघ. नेक्स्ट मॅच देसाई संघ उपस्थित राहायचं लक्षात घ्या. इथून पहिलाच बॉल जास्त बाहेर राहिलाय वाईट चेंडू पंचांचा इशारा इथून खातं उघडलं टीम. आपण बघायला गेलं तर फडकेपाडा संघाचं एका धावेनं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संदर्भच्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये. दुसरा बॉल देखील जास्त बाहेर राहिला वाईटचा इशारा आणखीन एक दुसरा वाईट. वसंत गोलंदाजी करत असताना 2 बॉल 2 वाईट आलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय ओमसाई MTC या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण बघतोय सागाव चषक 2026 उलटॉस होता आज ला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक सिंगलच मिळते सिंगल डबल नक्कीच इथून कुठेतरी षटकार चौकारांचा पाडा नक्कीच बोलावा लागणार टीम फडकेपाडा संघाला. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना की कुठेतरी जास्त धावा बनवायच्यात आणि इथून या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च खेळाडू मैदानाच्या सर्कलच्या बाहेर असतात आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण रंगत असताना फडकेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम घारिवली फाईट करतोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये 30,000, द्वितीय पारितोषिक 20. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर कोणाच्या नावावरती राहील मालिकावीर आपण बघणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. हलक्या हाताने फक्त कट केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे गॅप आहे दूरवरून आपण बघतो क्षेत्ररक्षक आले तर एका धावेचा राव दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि सिंगल होती फिल्डर थोडेसे लेट आले त्यानंतर एक सिंगल देखील इथून कंप्लीट झाले म्हणजे टोटल 2 धावा इथून कंप्लीट झाल्या 2 धावसंख्या टोटल टीमची आतापर्यंत 5 आणि स्कोरबोर्ड 5 धावा धावफलकावरती आपण बघतोय. बॉल झालाय ते मात्र 2 अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा गॅप बघितली आहे बॉल थांबणार नाही निघून चाललाय क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आउटफील्ड फास्ट आहे मात्र चेंडू निघून झालाय शेवटच्या क्षणाला 4 धाव्यांसाठी आलाय चौकार सुरेख फटका. पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटतं त्याच दिशेने गॅप बघितले क्षेत्ररक्षक आहेत मात्र आता एक सिंगलच मिळेल. सिंगल वरती समाधान मानणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हेच ते क्रिकेट आपण बघतोय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं चांगला धावा येणं भरपूर गरजेचं असतं. आपण मैदानाच्या आतमध्ये ते बघतोय धावसंख्या धावफलकावरती आपण बघितलं तर 10 बॉल झाले 4 टू गो अजूनही 2 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल उंच गेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून आले मात्र कॅच ड्रॉप झाले तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं खराब झाला. कारण कॅच क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचा असतो लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅच सोडता तेव्हा तेव्हा त्या खेळाडूच्या बॅटमधून धावा भरपूर चांगल्या बघायला मिळतात मात्र आता कुठेतरी कॅच ड्रॉप झाली. आपण बघितलं लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. बॉल झाले 5 1 टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि फलंदाज बाद मिडल स्टंप आपण बघतोय इथून वाकवले आणि त्यानंतर पहिला धक्का टीम फडकेपाडी संघाला माघारी परतावा लागेल. खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये डिझाईन
केला. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कारण एक चांगला खेळाडू आहे टीम फडकेपाडा संघाचा. आपण बघतो त्याची फलंदाजी देखील चांगली आहे, गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. उलटॉस होता, बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट झाला, शतरक्षक आहेत मात्र बॉल उडल्यानंतर असं वाटलं की जास्त जोराने निघून जातो की काय, मात्र स्लो झाला आणि त्यानंतर मिळाला त्या 2 धावा. संख्या धाव फलकावरती 2 न पुढे सरकली आहे. ते मात्र आतापर्यंत बघायला गेलं तर 14 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये 57 इथून कंप्लीट करायचं टीम फडकेपाडा या संघाला. पुन्हा एकदा हा फटका लाशवाफ निघून जातो, बिरकावून दिला. बिग 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 षटकार कृष्णाच्या बॅट मधून आला. 6 धावा डीजे. चालू झालं इथून आपण बघतोय हलक्या हातानं कट केला फक्त एक षटकार आल्यानंतर. माहिती कृष्णाला इथून सिंगल डबल एक षटकार आला जास्त. मात्र आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 21 धावा एका गडाच्या मोबदला. मॅच बॉल आला, मॅच बॉल घ्या. तेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघतो 57 धावा इथून कंप्लीट करायच्यात. नेक्स्ट मॅच विनर विनर असणार आहे, लक्षात घ्यायचा. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं टीम आडिवली संघ इथे नक्कीच विजय झाला आणि इथून जो जिंकेल तो आडिवली संघासोबत फाईट करणार आहे. ती 4 षटकांची मॅच असणार आहे, लक्षात घ्यायचं. डॉट बॉल गोलंदाज तयार हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी झाली आहे, कॅच ड्रॉप. नक्कीच बघायला गेलं तर कॅच भरपूर महत्वाचा आहे. कॅच ड्रॉप झाली त्यानंतर विकेट कुठेतरी मिळाला असता, मात्र साधा सोपा सरळ झाला होता. कुठेतरी कॅच सोडली त्यानंतर कृष्णाला स्ट्राईक मिळाली आता आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. एक षटकार आला. आपण बघितलं आतापर्यंत 6 बॉल फेस करून धावा बनवल्यात, वैयक्तिक 16 आणि अनिल 1 बॉल फेस केला, 1 धाव बनवले. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 22 धावा धाव फलकावरती टोटल टीमच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सुधीर एकदा व्यवस्थित कनेक्ट झाला नाही, आडवा बॅटनं जरूर खेळला होता मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला आणि त्यानंतर एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 23 बॉल झाले 5, 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. साकाऊ चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली स्पर्धा. एक डॉट आला, षटक क्रमांक संपलाय, दुसरं षटक संपलं. इथून
23 धावा झाल्यात. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 18 बॉल आणि 34 ची गरज आहे. 34 इथून करायचे आहेत. 18 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. रन रेट आपण बघायला गेलं तर 11.30 इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 18 बॉल आणि रन करायचे 34. मैदानाच्या आतमध्ये संघ फाईट करतोय एका बाजूला टीम फडकेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गारिवली हा संघ आपण बघतोय. नेक्स्ट मॅच विनर असणारा टीम आडिवली. कुठे जाऊ नका, लक्षात घ्या. यातून जो जिंकणार तो लगेचच तुमच्यासोबत फाईट करणार. 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल. आणि कालच्या दिवसामध्ये देखील बघितलं आपण भरपूर चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळ. SSC खंबालपाडा संघानं बाजी मारली इथून आणि कुठेतरी आपण बघितलं फायनल मध्ये जाऊन प्रवेश केला. आणि यातून जो फायनल मध्ये जाणार 40+ मधून तो SSC खंबालपाडा या संघासोबत फाईट करेल. या स्पर्धेची ही संकल्पना आपण बघतोय. सागाव चषक 2026 सर्वांचं नक्कीच या स्पर्धेला सहकार्य राहिले. आज उपस्थित राहतील सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत. आता चुकी झाली आणि चुकी झाल्यानंतर देखील बॉल येतोय आणि हो, शेवटच्या क्षणाला निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार. धावा आल्या 4. चान्स क्षेत्ररक्षक आहेत आता आणि पुन्हा एकदा चुकी झाली आहे. अशा चुका करणार तर क्रिकेटमध्ये कुठेतरी पण 2 कॅच ड्रॉप झाला त्या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत मिळाली ती फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती बघितलं तर आपण 29 धावा. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथून करणं गरजेचं आहे. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर थोडंसं फिल्डिंगमध्ये सारखं वारंवार चेंजेस कराव्या लागतात. कारण कुठेतरी त्यामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं थकून जातात. आपण बघतो फिल्डिंग सारखी चेंज करावी लागते लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गॅप बघितली आहे, फटका खेळलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत, फिल्डिंग झाली आहे चांगली. हो, काय क्षेत्ररक्षण राहिलंय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावलेत. आणि या वयामध्ये देखील पहा 40+ असल्यानंतर देखील चांगली रनिंग. यंग खेळाडूला लाजवतील असे धावत आले त्या बॉलवरती. आताच क्रिकेट भरपूर पुढे गेलं मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर. पुन्हा एकदा हा बॉल मिस झाला. व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही. जास्त बाहेर राहिला. वाईट आहे आणि वाईट +1 म्हणजे 2 धावा मिळतील. कृष्णाला स्ट्राईक आता मिळाले. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जर बघायला गेलं तर 33 धावा. 15 मध्ये 24 अजूनही गरज आहे. सामना कुठे लांब नाही राहिला, आता जवळ आला. 15 मध्ये 24. कॅच ड्रॉप भरपूर केला टीम गारिवली संघानं. आणि त्या महत्वाच्या खेळाडूच्या कृष्णाच्या बॅटमधून धावा येतात, त्याचाच 2 वेळा ड्रॉप झाला टीम गारिवली टीम कडून. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तयार. आता प्रॉपर आहे. बॅटच्या रडारमध्ये मी आला आणि फेकून दिलाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना 6 धावांसाठी आलाय. बिग 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 षटकार. इट इज अ
गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14 आणि 18 धावांची गरज टीम फडकेपाडा संघाला. कॅश ड्रॉप त्याच खेळाडूचे झाले त्यानेच मैदानाच्या आतमध्ये धावा वळवल्यात. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाले. इथून सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आता समीकरण असेल 13 बॉल 17 धावांची गरज. टीम फाईट करतं फडकेपाडा. नेक्स्ट मॅच विनर होणार आहे हे लक्षात घ्यायचं. आडिवली टीम कुठेही जाऊ नका. टॉस आपण लगेचच यातून जो जिंकेल त्याच्यासोबत लगेच करणार आहोत लक्षात घ्या. आणि त्यानंतर संदप आणि देसाई या दोघांमध्ये ती मॅच आपण बघणार. तो त्याच्या होम ग्राउंड वरती काल देखील संदप संघ इथे खेळला मात्र कुठेतरी फायनल मध्ये प्रवेश करायचा होता. कंबलपाडा संघासोबत कुठेतरी परास्त झाला आणि इथून दूर झाला आपण बघितलं. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये संदप संघ कसा खेळ करेल 40+ फुल टॉस आहे. बघितले गॅप क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि गॅप फार मोठी. बॉल शेवटच्या क्षणाला निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. सुरेख चौकार. नक्कीच आता मात्र बॉल शिल्लक असणार मैदानाच्या आतमध्ये 12 आणि रन करायचे असतील तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर 13 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 13 इथून करायच्या. 13 कोणाच्या वाचतील इथून आपल्याला काही क्षणामध्ये समजेल. 12 चेंडू आणि 13ची गरज आहे इथून आणि चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल या दोन्ही टीमला. आणि इथून 12 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू आणि 13ची गरज इथून असणाऱ्या या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झालेत. संतोष ओव्हर नंबर 4 मध्ये आपण बघतोय आणि पहिल्याच बॉल वरती का फटका नजाकत आणि बॉल निघून चला बाउस. बॉन्ड लाईन कव्हर करत असताना आला धावा 4. सुरेख चौकार. याच खेळाडूची कॅच ड्रॉप झाली आहे. बाकी आहेत आणि 9 धावांची गरज. नेक्स्ट मॅच टीम आडिवलीचे कॅप्टन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आमच्या इथून गॅप बघितली. पुन्हा एकदा कट केलाय आणि बॉल निघून चालला. आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली हो. शेवटपर्यंत पाठलाग केला. हे 40+ चे खेळाडू आहेत पहा.
पडतील, मात्र शेवटपर्यंत साथ सोडली नाही आणि इथून पकडली मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून आलाय मात्र डॉट बॉल. रन करायच्यात फक्त अवघ्या 6 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम फडकेपाडा संघाला. सहा रन इथून करायचे आहेत. पुन्हा एकदा हलक्याचा घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. पासची गरज इथून या मॅच मध्ये. बॉल शिल्लक असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये, ते मात्र 8 आणि 5 धाव्यांची गरज आहे. सामना काही देखील होऊ शकतो, अजून मॅच बाकी आहे. वैयक्तिक बघायला गेलं तर कृष्णाने बनवला 13 बॉल 36 धावा वैयक्तिक आपल्या नावावरती बनवलात. चांगली बॅटिंग राहिली आहे त्याची. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक आहेत, आपण बघतोय बॉल फिरला आणि त्यानंतर धावा आल्या. मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल आहे आणि तिसरी देखील होईल का? आणि हो, 3 धावा कंप्लीट झाला. बॅकअप आलाय आणि इथून अवघ्या करायच्या त्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम फडकेपाडा संघाला. ओ, चांगला बॉल आहे. बॉल लागलाय का बघा. पाणी घेऊन जा. हलक्या हाताने कट केलाय क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळती आहे. आता इथून सामना जिंकण्यासाठी अजूनही मॅच इथून बघायला गेलं तर रन झाल्या. सामना जिंकला टीम फडकेपाडा संघानं. इथून विजयी झाला. लगेचच यायचा टॉससाठी आणि या मॅच जन अतिशय नोट आउट राहिला. मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला आला होता तोच खेळाडू कृष्णा. 14 चेंडू 39 धावा बनवला. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतोय रोहित दादा म्हात्रे यांच्या हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.